नमस्कार मित्रांनो, तर तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये की ईश्वरी अर्णवला सकाळी लवकर उठवते. अर्णव विचारतो, आज एवढ्या सकाळी सकाळी कसं काय उठलीस तू? अगं जरा उशिरा उठली असतीस तर काय झालं असतं का? अच्छा, म्हणजे तुला सगळ्यांनी म्हटलं असतं घरची लक्ष्मी उशिरापर्यंत झोपली म्हणून लवकर उठलीस का दिवाळीच्या दिवशी? ईश्वरी म्हणते, लक्ष्मी नका म्हणू, मला फक्त ईश्वरी म्हणालात ना तरी चालेल. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, अगं सकाळी सकाळी तुझा मूड असा खराब काय आहे? अगं हॅपी दिवाळी आहे, त्यामुळे तू हॅपी राहायला हवंस. हे बघ मी सिंदूर, जर तू हॅपी असशील तर मी हॅपी असेन. ईश्वरी म्हणते, सर मी आहे आनंदात, पण माझ्यासोबत तुम्ही आनंदात आहात ना? अर्णव म्हणतो, हो मी सिंदूर, मी खूप आनंदात आहे तुझ्यासोबत. तुझी या घरातली पहिली दिवाळी, आपण दोघं एकत्र आहोत, तू माझ्या समोर आहेस. ईश्वरी विचारते, मी समोर असून सुद्धा तुम्ही आनंदात आहात? अर्णव म्हणतो, मला तुझं माहिती नाही, पण मी खरंच खूप आनंदात आहे. चल मी सिंदूर, आता ही दिवाळी एकदम मस्त साजरा करायची. अर्णवच्या बोलल्यामुळे ईश्वरीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. अर्णव फ्रेश व्हायला जातो. ईश्वरी मनात म्हणते, खरंच अर्णव सर खुश आहेत का का वरवर ते दाखवत आहेत? ईश्वरी खूप कन्फ्यूज असते. ईश्वरी विचार करत असते आणि तेवढा तिचा मोबाईल वाजतो. राकेशचा मेसेज आलेला असतो. दिवाळीच्या शुभेच्छा त्याने पाठवलेल्या असतात. ईश्वरी तो मेसेज वाचते आणि तिचा चेहरा एकदमच गंभीर होऊन जातो. थोड्या वेळाने सगळे आवरून खाली आलेले असतात. राकेश ईश्वरीकडे बघतो आणि घाणेरड्या नजरेने तिच्याकडे बघत वाह छान असं म्हणतो. सगळ्यांनाच कळलेलं असतं की राकेशच्या मनात काहीतरी काळबेरं आहे. राकेश अंजलीला म्हणतो, अंजली चल कारेटं फोडून घेऊ. तसंही अर्णव काय येणार नाही, तो हे सगळं करत नाही ना. तेवढं तिथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो, यावर्षी मी सगळं करणार आहे. अर्णव खाली येतो आणि म्हणतो, ताई अगं ते असं म्हणतात ना, आजी म्हणते ना की कारेटं चिरणं म्हणजे नरकासुराचा वध करणं, वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणं, त्यामुळे मी या वर्षीपासून सगळं करणार. अंजली म्हणते, पण तू तर करत नव्हतास ना हे सगळं, तुला आवडत नव्हतं हे सगळं. अर्णव म्हणतो, करणार आहे यावर्षीपासून, कारण शेवटी कसं असतं ना, वाईटावरती चांगल्याचा विजय तर व्हायलाच हवा ना. हो ना जीजू? राकेश म्हणतो, हो तसंच. अविनाश अंजली अर्णवला चिडवत असतात. ते म्हणतात, अर्णव लग्नानंतर खूप बदलला आहेस, हे फक्त ईश्वरीमुळे झाले. ईश्वरी लाजत असते. राकेश म्हणतो, चला मग मेहुणे साहेब, नरकासुराचा वध करा. अर्णव ते कारेट राकेश आहे असं समजून तो चिरडतो. सगळे कारेटे चिरडतात आणि नंतर फोटो सगळे काढत असतात. राकेश बाजूला येतो आणि अर्णव त्याच्याकडे येतो. अर्णव म्हणतो, आज माझ्या पायाखाली कारेटं होतं, पण उद्या याच्या जागी तू असशील. राकेश म्हणतो, हो का? गुड लक चिंटू. अर्णव म्हणतो, याची गरज सगळ्यात जास्त तुला आहे, त्यामुळे गुड लक. राकेश म्हणतो, ईश्वरीजी अहो दिवाळीच्या दिवशी छान शुभेच्छा द्यायच्या असतात, हे काय असले घाण विषय घेऊन बसलाय तुम्ही दोघंही. ईश्वरी म्हणते, आता विषय कायमचा संपणार आहे, समजलं ना? राकेश म्हणतो, नाही समजलं आणि कधीच समजणार नाही. अंजली म्हणते, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, काय गप्पा मारते तिथे, या ना इथे, चला फराळ करायचा आहे. सगळे फराळ करायला जातात. सगळे थोड्या वेळाने डायनिंग टेबलवरती बसलेले असतात, फराळ करत असतात. सगळ्यांना तो फराळ आवडतो. राकेश म्हणतो, वा 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 काय फराळ बनवलाय, आणि करंजी एवढी मऊ झाली आहे ना, असं वाटतंय ज्याने कोणी हे बनवलंय त्याच्या हातावरती एक किस करावं. अंजली म्हणते, काय बोलताय तुम्ही? राकेश म्हणतो, अगं मस्करी करतोय, आणि अर्णवला चालते मस्करी अशी केलेली, हो ना अर्णव? अर्णव स्माईल करतो आणि म्हणतो, हो चालते मस्करी. सगळे ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी तुझी पहिली दिवाळी आहे, त्यामुळे तू अर्णवला पहिला घास भरवायचा आहे, लाडू भरव. ईश्वरी अर्णवला लाडू भरवते. ईश्वरी अर्णवला एक लाडू भरवते. अर्णव तिला इशारा करतो आणि अजून एक लाडू भरवायला सांगतो. ईश्वरी अजून एक लाडू भरवते. अर्णव तिला अजून एक लाडू खाऊ घालायला सांगतो. अविनाश म्हणतो, ईश्वरी आपल्याकडे फक्त एक लाडू भरवण्याची प्रथा आहे, तू 2-4 भरवले तरी चालतील, हां भरवा चालू देत तुमचं. राकेशला हे सगळं काही बघवलं जात नाही, त्याची चिडचिड चालू असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, अजून एक लाडू खाऊ घाल. ईश्वरी म्हणते, नको सर बास झालं, मागच्या वेळेस तुम्हाला आठवतंय ना किती त्रास झाला होता. अर्णव म्हणतो, यावेळेस असं काही होणार नाही, कारण मला तुझ्या हातचे लाडू खूप आवडलेत, तू मला खाऊ घाल, काहीही होणार नाही आहे. मी तर म्हणतोय ना, मी सगळा फराळ बाजूला ठेवून देईन आणि फक्त तुझ्या हातचे लाडू खाईन. अंजली म्हणते, वा ईश्वरी तुझ्यामुळे खरंच आमचा चिंटू बदलला आहे हा. वल्लेरी म्हणते, हो ईश्वरी, आता तुझ्यामुळे घरामध्ये काय काय बदलणार आहे याची यादीच करायला हवी ना आम्ही सगळ्यांनी. अंजली विषय बदलते. अंजली म्हणते, चिंटू आज तुम्ही दोघांनी लक्ष्मीपूजन करायचं आहे हां. अर्णव म्हणतो, मी सिंदूर माझ्यासोबत असेल ना तर मी काहीही करायला तयार आहे. ईश्वरी अर्णवला लाडू खाऊ घालते आणि तेवढ्यात तिथे लावण्या येते. लावण्या सगळ्यांना गुड मॉर्निंग करते आणि पुढे येते.
सगळे विचारतात, लावण्य सकाळी सकाळी? लावण्य म्हणते, हो, आज मी लाडू केले होते आणि सरप्रायझिंगली ते एकदम छान झाले, म्हणून मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले. तसंही माझं तुमच्याशिवाय मुंबईत आहे तरी कोण ना. ती हे सगळं बोलत असताना अर्णवकडे बघत असते. ईश्वरीला लावण्याचं कालचं पूर्ण आठवतं. लावण्य अर्णवला लाडू देते आणि म्हणते, अर्णव, हे लाडू खाऊन बघ ना, सांग ना कसे झालेत ते. अर्णव म्हणतो, लावण्या, अगं मी खरंच फुल झालोय. काय ना, माझ्या बायकोने एवढे सुंदर लाडू बनवले होते ना की मी ते जरा जास्तच खाल्लेत. वल्लरी लावण्याने आणलेले लाडू खाते आणि तिचं कौतुक करते. अर्णव ईश्वरीकडे बघतो. ईश्वरीचा चेहरा उदास झालेला असतो. अर्णवला कळतं की लावण्यामुळे ईश्वरीला काहीतरी झाले. तर इकडे राकेश मनात म्हणतो, चला आता माझ्या प्लॅनमध्ये या दोघींना इन करायची वेळ आलीच आहे. तर थोड्या वेळाने लावण्या चिडचिड करत निघत असते. वल्लरी तिला म्हणते, लावण्या थांब ना. लावण्या म्हणते, मामी बघितलंत ना AR किती बदललाय तो. वल्लरी म्हणते, हो ना, खूप बदललाय तो. लग्न झाल्यापासून जरा जास्तच व्हायला लागले, त्याचा अति व्हायला लागले. तेवढ्यात तिथे राकेश येतो. राकेश म्हणतो, काय मग, कसली एवढी गंभीर चर्चा चालली आहे? त्या दोघी घाबरतात आणि राकेशकडे बघत असतात. राकेश त्या दोघींकडे येतो आणि त्या दोघींना म्हणतो, मामी काय झालं काय? वल्लरी म्हणते, काही नाही. राकेश म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला जबरदस्ती सुनबाई नको होती ना. वल्लरी म्हणते, जग जाहीर झाले आता, सगळ्यांना माहिती पडलंय की मला ती ईश्वरी अजिबात आवडत नाही आहे. राकेश म्हणतो, मामी मला माहिती आहे हो, या घराच्या तोला मुलाची सून यायला हवी होती या घरात, पण तसं झालं नाही. मला एवढं म्हणायचं होतं की अर्णवला अशा बायकोची गरज होती जी त्याच्यासोबत सावलीसारखी, एखाद्या उजेडासारखी सोबत असायला हवी होती. अर्णवला शोभायला तरी हवी ना ती बायको. लावण्य म्हणते, हो, ARसाठी जास्त लायकीची आहे ती मीच, बाकी कोणीच नाही. पण जिजू तुम्ही काहीतरी बोला ना त्याला, अर्णवला समजवा ना. राकेश म्हणतो, मी समजवलं असतं, पण या घरात मी कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणायचं म्हणजे अंजली या बाबतीत खूप हळवी आहे. खरं सांगायचं तर आमचे मतभेद आहेत आणि मला अंजलीला हर्ट करायचं नाही आहे. म्हणून आता जे करायचं आहे ते तुमच्या दोघींनाच करावं लागणार आहे. मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. पण हो, मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. या घराचा जावई आहे ना मी, तुमचा वेलविशर. वल्लरी म्हणते, जावई बापू, अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं बोलताय ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. राकेश म्हणतो, मग मला एक सुचवायचं होतं, म्हणजे अर्णव ईश्वरीमध्ये एवढा जर गुंतला असेल ना, तर आता आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे ईश्वरी स्वतःहून या सगळ्यातून बाहेर पडली पाहिजे. काय ना, जे आपल्या हक्काचं असतं ते जर मागून मिळालं नाही तर हिसकावून घेता आलं पाहिजे. आणि मला तरी वाटत नाही की या सगळ्यामध्ये काही चूक आहे. बघा आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला काही मदत लागली तर मी आहेच तुमच्या मदतीला. राकेश इथून निघून जातो. वल्लरी, लावण्या राकेशच्या बोलण्याचा विचार करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी दारामध्ये रांगोळी काढत बसलेली असते. लावण्या, वल्लरी तिला खिजवायला, तिला चिडवायला, तिला टोचून बोलायला तिथे येतात. लावण्या म्हणते, तुला लाज वाटत नाही का गं? अगं आमच्या दोघांची हळद चालू होती, ARची आणि माझी. ऐन हळदीच्या वेळेस तो AR माझ्या हळदीतून उठून निघून जातो आणि डायरेक्ट तुला लग्न करून बायको म्हणून घरी घेऊन येतो. ईश्वरी म्हणते, मी खरंच सांगते, मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. लावण्या म्हणते, खोटं बोलतेस तू, तुला सगळं माहिती होतं, तू मुद्दाम हे सगळं केलेस. आणि ईश्वरी, तुला काय वाटतंय, हे मंगळसूत्र तुझं आहे? नाही, ह्या मंगळसूत्रावरती माझा हक्क आहे. हे जे तू कुंकू लावलंस ना, त्यावर सुद्धा माझा हक्क आहे. तू ARची आधीही कोणी नव्हतीस आणि आत्ताही कोणी नाही आहेस. वल्लरी म्हणते, ही आहे ना, फक्त ओझं आहे, अर्णववरती पडलेलं ओझं. त्या दोघी तिथून निघून जातात. ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. ती रडत या सगळ्याचा विचार करते.